राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 11 योजनांची घोषणा केलेली आहे। आता या 11 योजना कोणत्या आहेत आणि या कोणकोणत्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा आर्थिक लाभ मिळणार आहे आणि अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना काय मिळालं आणि शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये काय आहे आणि ह्या संपूर्ण 11 योजना कोणत्या आहेत या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संदर्भात नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, काल 6 मार्च 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं, शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये काय आहे आणि कोणत्या 11 योजनांची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि शेतकऱ्यांना या योजनेचा कसा फायदा होणार ते सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यात मोठी अपडेट ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे आणि तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल तर तुम्हाला 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही। यानंतर दुसरा अपडेट आहे नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे। जे शेतकरी मागच्या 5 आर्थिक वर्षामध्ये 2020-21 2024-25 या कालखंडामध्ये नियमित कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे, अशी घोषणा सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढची तिसरी योजना आहे कृषी पंपांसाठी सवलत, ज्याच्यामध्ये तुमचा 3 HP चा पंप असेल, 5 HP चा पंप असेल किंवा 7.5 HP चा पंप असेल, या सर्व म्हणजे तुम्हाला शेतातलं वीज बिल भरण्याची आवश्यकता नाही, कारण की कृषी पंपांसाठी वीज बिल माफी किंवा याची सवलत शेतकऱ्यांना सरकारने या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केलेली आहे। यामध्ये 20,000 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। पुढची योजना आहे सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की आपण जगाचं रेकॉर्ड तोडलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कृषी पंप आपण बसवलेले आहेत आणि याच्यामध्ये जलद गतीने अजूनही काम होणार आहे। त्यामुळे सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप यांच्यावर भर दिला जाणार आहे आणि जास्तीत जास्त कसे शेतकऱ्यांचे पंप बसतील सौर ऊर्जेवरचे त्यावर आम्ही या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करत आहोत। त्यानंतर पुढचा अपडेट आहे नदीजोड प्रकल्प व सिंचन। मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये नदीजोड प्रकल्प आणि सिंचन होत आहे आणि यासाठी नदीजोड प्रकल्प आणि सिंचनावर भर देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी ही मोठी तरतूद नदीजोड प्रकल्प आणि सिंचनासाठी सरकारने केलेली दिसत आहे। त्यानंतर शेतीमध्ये AI तंत्रज्ञान विकसित करणे। मित्रांनो, शेतीला AI टेक्नॉलॉजीच्या आधारावरती त्याचा बेस तयार करणे किंवा शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करणे यासाठी या अर्थसंकल्पामध्ये सरकारने तरतूद केली आहे। AI तंत्रज्ञानाच्या आधारावर शेतकऱ्यांना शेती करता यावी, अचूक हवामानाचा अंदाज मिळावा यासाठी शेतीत AI तंत्रज्ञान अवलंबवण्याकरिता या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यानंतर फार्मर ID व ॲग्रिस्टॅक योजना। मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये फार्मर ID आणि ॲग्रिस्टॅक अंतर्गत सुद्धा याची मोठी सरकारने तरतूद केलेली आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर ID काढण्यात आलेले नाहीये, त्यामुळे त्यांचं काम सुरू आहे आणि फार्मर ID मुळे शेतकऱ्यांचं अनुदान असेल, इतर शेतकऱ्यांचे कुठलेही पैसे असतील ते जलद गतीनं त्यांच्या खात्यामध्ये ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर ID अंतर्गत येण्यासाठी सोपं व्हावं, त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केलेली आहे। त्यानंतर पुढचं अपडेट आहे ते म्हणजे नैसर्गिक शेती आणि अभियान। मित्रांनो, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक शेती याकडे वळावं, त्यासाठी नैसर्गिक शेती आणि अभियान यासाठी शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये याची मोठी तरतूद केलेली दिसत आहे। त्यानंतर पुढचं असं अपडेट आहे बळीराजा शेत पाणंद रस्ते। मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना रस्त्यावरून प्रॉब्लेम होत आहे, अडचणी येत आहेत, त्यामुळे बळीराजा शेत पाणंद रस्ते यासाठी मोठी तरतूद रस्ते करण्यासाठी, शेतातले पाणंद रस्ते वाढवण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये सरकारने तरतूद केलेली आहे। त्यानंतर पशुपालन व पूरक व्यवसाय, विशेषतः महिलांसाठी यामध्ये प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। म्हणजे शेळी पालन, मेंढी पालन, या गुरढोर जे पालन असतं त्यासाठी पशुपालन व पूरक व्यवसाय, जसं की कोणी इतर व्यवसाय करतात, पशुपालन असेल, पूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन दिलं जाणार आहे।
त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेती व्यतिरिक्त अतिरिक्त व्यवसाय व्हावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी पशुपालन व पूरक व्यवसायासाठी हे या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे आणि यामध्ये विशेषतः महिलांना प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यानंतर मजुरांसाठी सुरक्षा, आता शेतकऱ्यांसाठी असेल किंवा शेतमजुरांसाठी सुरक्षा, गोपीनाथराव मुंडे अपघात योजना ही योजना जी आहे पहिली शेतकऱ्यांसाठी लागू नव्हती, परंतु या अर्थसंकल्पामध्ये गोपीनाथराव मुंडे अपघात योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही योजना लागू केलेली आहे आणि 10 लाखांचा विमा या शेतमजुरांसाठी या सुरक्षेसाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं, शेतकऱ्यांसाठी काय होतं तर हे 11 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना असेल, नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान असेल, कृषी पंप सवलत असेल, सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप असतील, नदीजोड प्रकल्प व सिंचन असेल, याचबरोबर शेतीत AI तंत्रज्ञान वापरणे असेल, फार्मर आयडी व अॅग्रिस्टॅक योजना असेल, नैसर्गिक शेती आणि अभियान असेल, बळीराजा शेत पानंद रस्ते असतील, याचबरोबर पशुपालन व पूरक व्यवसाय असेल किंवा गोपीनाथराव मुंडे अपघात योजना शेतकऱ्यांसाठीही लागू केलेली आहे. तर ह्या 11 योजना या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हे सगळं अपडेट दिलेलं आहे. परंतु यामध्ये नमो शेतकरी संदर्भामध्ये कुठलाही उल्लेख केलेला नाही. आता बघूया नमो शेतकरी संदर्भामध्ये पुढे याचं काही अपडेट येतं का. परंतु या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना हे 11 हे अपडेट भेटलेले आहेत. तर ते तुम्हाला सांगण्यासाठी महत्वाचं वाटलं. तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.